निवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंत तैसीची रहावे चित्ती असू द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका मने घालू तयारी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंत तैसीची रहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथमान मला पांडुरंगा करू प्रथमान मला जोडायचे श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत तुकाराम महाराजांचा सुंदर असा अभंग आज मी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा नक्की. सुरुवातीच्या चक्रावणी महाराज म्हणतात हिची थोर भक्ती आवडते देवा हीच भक्ती थोर आहे आणि भगवंताला सुद्धा आवडते. कोणती तर संकल्पावी माया संसाराची पुढं म्हणतात. याचा पूर्णता विस्तार आपण पुढे अभंगामध्ये पाहणार आहोत. सरळ साधा सोपा भावार्थ आपण पाहणार आहोत. पुढे म्हणतात अशी भक्ती करताना भगवंताने ज्या ठिकाणी आपल्याला ठेवले तशा प्रकारे तुम्ही समाधानी व्हा की अनंती तैसीची राहावी चित्ती असू द्यावे समाधान मनामध्ये फक्त समाधान ठेवा. आता का समाधान ठेवायचे कारण किती उद्वेग करून फायदा होणार नाही. वाहिला उद्वेग दुःखची केवळ या उद्वेगाने काय मिळणार आहे फक्त दुःखची केवळ शेवटी भोगणे ते फळ संचिताचे आपल्या संचित कर्मानुसार जे फळ आपल्याला भोगायचं ते भोगावं लागणार म्हणजे लागणार. तुम्ही हसून भोगा किंवा रडून भोगा पण भोगावं लागणार. म्हणून संत म्हणतात एक कार्य करा तू कानवणे घालू तयावरी भार सगळं जो भार आहे त्या भगवंतावर घाला आणि वाहू हा संसार देवा पायी सर्व जो संसार आहे त्या भगवंताच्या पायी हा झाला अभंगाचा भाव. बोला
प्रथमतः सर्वांना माझा रामकृष्ण हरी. आणि आपण सर्वजण इथं कीर्तनरूपी सेवेसाठी फार छान संख्येने उपस्थित झालेले आहात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानते. आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्व गावकरी मंडळींचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते की मला गावामध्ये आल्यानंतर माहीत झालं की आपल्या गावाचं सप्ताहाचं पहिलंच वर्ष आहे. आणि पहिलंच वर्ष ते म्हणतात ना, एवढं दणदणीत तुम्ही केलेले आहे की किती वर्ष करतो म्हटलं तरी एवढा चांगला पहिल्या वर्षी कुणाचा होत कोणताही अनुभव नसताना सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आता सुंदर असे आमच्या कथाचार्य शिवपुराण कथा यांच्या मुखामधून आपण ऐकत आहात. हरिभक्तपरायण आमच्या अंकिताताई यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. तथा आमच्या या कीर्तनरूपी सेवेला लाभलेली उत्कृष्ट असे अपवाद हरिभक्तपरायण गजानन महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायचे. फार अल्पशा वेळेमध्ये फार कमी वयामध्ये सुंदर असं नावही त्यांनी कमावलेलं आहे आणि सुंदर असं वादन कला सुद्धा अवगत करून घेतली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर असे साऊंड सिस्टीम सुद्धा आम्हाला लाभलेली आहे, जोरदार टाळ्या आमच्या दादा. आणि ज्यांनी आम्हाला इथं बोलवले असे आजचे ज्यांचे सौजन्य आहे राजेंद्र पाटील खंडागळे तथा साहेबराव पाटील जंजाळ तथा ज्ञानेश्वर पाटील जंजाळ या तिघांचे सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी करायच्या. आणि ज्या काही इथे येऊन त्यांनी माझं स्वागत केलेलं आहे त्यांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद मानते. त्यांनी मला आहेर म्हणून साडी सुद्धा दिलेली आहे, त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. तथा आजच्या या कीर्तनरूपी सेवेला लाभलेले उत्कृष्ट असे गायनाचार्य महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध गायनाचार्य हरिभक्त वैभव महाराज कावळे तथा हरिभक्तपरायण विष्णू महाराज खडसे दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर असं गायन सुद्धा त्यांनी करत आहात. विना घेऊन असलेल्या आमच्या आईसाहेब त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. आणि आपल्या सर्वांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. सर्व कार्यकर्त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानते. तुमच्या गावामध्ये मला सगळ्यात जास्त गोष्ट कोणती आवडली